नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज मी तुम्हाला खूपच फायदेशीर आणि चमत्कारी उपाय सांगणार आहे, जो जुन्या काळाच्या परंपरा आणि अनुभवावर आधारित आहे। हा घरगुती उपाय खास करून ज्या लोकांसाठी त्यांचे गुडघे, कंबर, मान, पाठ, पाय दुखतात। हा उपाय हळूहळू त्या सर्व वेदना मुळासकट नष्ट करतो आणि शरीराला आधीसारखे हलके आणि सक्रिय बनवतो। हा घरगुती उपाय बनवण्यासाठी जास्त वेळ देखील लागत नाही आणि फक्त 2 वस्तूंची गरज भासते। या 2 वस्तू सहज आपल्याला आपल्या घरात किंवा किराणा स्टोअर्सवर सहज उपलब्ध होतात। या उपाय करण्याची रेसिपी खूप सोपी आहे। आपण जर आपले गुडघेदुखी, कंबरदुखी, पाठदुखी किंवा कोणत्याही सांधेदुखी आजाराने वैतागले आहात, तर हा उपाय तुमच्यासाठी चमत्कारपेक्षा कमी नाही। हा उपाय हाडांमधील कार्टिलेज निर्माण करण्याचे काम करतो, हाडांमध्ये लवचिकता आणून पुन्हा हाडांना मजबूत बनवते। चला तर मग आता आपण जाणून घेऊ की हा उपाय कशा प्रकारे करू शकतो आणि त्याचा लाभ कसा होईल। तर त्यासाठी सर्वात आधी आपल्याला एक काचेची बाटली घ्यायची आहे, कारण आपण कोणतेही घरगुती उपाय किंवा आयुर्वेदामध्ये वापरले जाणारे तेल प्लास्टिक बाटलीत ठेवले तर त्यातील केमिकलने त्या तेलाची क्वालिटी खराब होते। त्यामुळे काचेचीच बाटली घ्यायची। त्यात आयुर्वेदात सर्वात श्रेष्ठ आणि लाभदायक तेल म्हणजे तिळाचे तेल टाकायचे। त्यानंतर त्यात 2 ते 3 कापूरच्या वड्या कुटून त्याची बारीक पावडर बनवून त्यात टाकायची आणि त्यानंतर त्या तेलाला उन्हात ठेवायचे। त्यामुळे त्यात सूर्याच्या किरणांनी व्हिटॅमिन डी निर्माण होते आणि ते तेल आपल्यासाठी खूपच लाभदायक ठरते। हे तेल आपण सकाळी नाहीतर दुपारी लावू शकतो। संध्याकाळी म्हणजे सूर्यास्त झाल्यानंतर हे तेल लावू नये। हे तेल लावताना सर्वात आधी योग्य प्रमाणात ते तेल तळहातावर टाकून दोन्ही तळहात गरम होतील तोपर्यंत एकमेकांना घासणे। त्यानंतर हलक्या हाताने गुडघ्यावर, कमरेवर, पाठीवर जिथे आपल्याला वेदना होत असतील त्या ठिकाणी मालिश करणे। या तेलाचा परिणाम हळूहळू खोलवर जातो आणि आपले आजार पूर्णपणे बरे करतो। हा उपाय बनवणे जेवढे सोपे आहे, तेवढेच त्याचा फायदा लाभदायक आहे।